नमस्कार. TET शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी सामाजिक शास्त्र या विषयाचे 50 वस्तुनिष्ठ प्रश्न आपण बघणार आहोत आणि अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? ऑप्शन आहे ए 15 ऑगस्ट 1947, बी 26 जानेवारी 1950, सी 26 नोव्हेंबर 1949, डी 2 ऑक्टोबर 1950. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी 26 जानेवारी 1950. प्रश्न दुसरा, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन ए सिंह, बी वाघ, सी हत्ती, डी मोर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी वाघ. प्रश्न तिसरा, सिंधू संस्कृतीतील प्रमुख शहर कोणते होते? ऑप्शन ए पाटलीपुत्र, बी तक्षशिला, सी मोहनजोदडो, डी उज्जैन. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी मोहनजोदडो. प्रश्न चौथा, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी राजस्थान, सी मध्य प्रदेश, डी महाराष्ट्र. आणि योग्य उत्तर आहे बी राजस्थान. प्रश्न पाचवा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी जवाहरलाल नेहरू, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी सरदार पटेल. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न सहावा, पंचायत राज व्यवस्था किती स्तराची आहे? ऑप्शन ए 2, बी 3, सी 4, डी 5. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी 3. प्रश्न सातवा, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? ऑप्शन आहे ए अटलांटिक, बी हिंदी, सी प्रशांत, डी आर्क्टिक. उत्तर आहे सी प्रशांत महासागर. प्रश्न आठवा, डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी जवाहरलाल नेहरू, सी डॉक्टर आंबेडकर, डी रवींद्रनाथ टागोर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी जवाहरलाल नेहरू. प्रश्न नववा, भारतातील राज्यघटनेतील कलम 21 कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए समानता, बी स्वातंत्र्य, सी जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य, डी शिक्षण. आणि या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे सी जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? प्रश्न 10वा. ऑप्शन अ बंकिमचंद चट्टोपाध्याय, बी रवींद्रनाथ टागोर, सी प्रेमचंद्र, डी सूर्यकांत त्रिपाठी निराला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी रवींद्रनाथ टागोर. प्रश्न 11वा, हरित क्रांतीचा संबंध कशाशी आहे? ऑप्शन ए उद्योग, बी शेती, सी व्यापार, डी वाहतूक. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी शेती. प्रश्न 12वा, भारतातील सर्वात मोठी नदी व्यवस्था कोणती? ऑप्शन ए यमुना, बी ब्रह्मपुत्रा, सी गंगा, डी गोदावरी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी गंगा. प्रश्न 13वा, सम्राट अशोक कोणत्या वंशाचा शासक होता? ऑप्शन ए गुप्त, बी मौर्य, सी कुशाण, डी नंद. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी मौर्य. प्रश्न 14, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण मानले जातात? ऑप्शन महात्मा गांधी, बी जवाहरलाल नेहरू, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि डी सरदार पटेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 15वा, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? ऑप्शन ए नेहरू, बी लाल बहादूर शास्त्री, सी गांधीजी, डी इंदिरा गांधी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी लाल बहादूर शास्त्री. प्रश्न 16वा, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? ऑप्शन ए आफ्रिका, बी युरोप, सी आशिया, डी ऑस्ट्रेलिया. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी आशिया. प्रश्न क्रमांक 17, सध्या भारतीय नागरिकांना किती मूलभूत अधिकार आहे? ऑप्शन ए 5, बी 6, सी 7, डी 8. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 6. प्रश्न क्रमांक 18, भारताची राजधानी कोणती? ऑप्शन ए मुंबई, बी कलकत्ता, सी नवी दिल्ली, डी चेन्नई. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 19, सारे जहाँ से अच्छा हे गीत कोणी लिहिले? ऑप्शन ए मोहम्मद इक्बाल, बी टॅगोर, सी दिनकर,
डी जयशंकर प्रसाद. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए मोहम्मद इक्बाल. प्रश्न क्रमांक 20. लोकशाहीत अंतिम सत्ता कोणाकडे असते? ऑप्शन ए राष्ट्रपती, बी संसद, सी जनता, डी न्यायपालिका. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी जनता. प्रश्न क्रमांक 21. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मोर. प्रश्न क्रमांक 22. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले? या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. प्रश्न क्रमांक 23. भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना कधी झाली? याचे ऑप्शन दिलेले आहे ए 1935, बी 1947, सी 1950, डी 1920. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए 1935. प्रश्न क्रमांक 24. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत भारताला काय म्हटले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. प्रश्न क्रमांक 25. लाल किल्ला कोणी बांधला? याचं उत्तर आहे शहाजहान. प्रश्न क्रमांक 26. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे कमळ. प्रश्न क्रमांक 27. राज्यसभेचे पदसिद्ध सभासद कोण असतात? या प्रश्नाचे उत्तर आहे भारताचे उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 28. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 29. मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली आहे? यामध्ये ऑप्शन दिलेले आहे ए 42वी, बी 44वी, सी 52वी आणि डी 61वी. या प्रश्नाचं उत्तर आहे ए 42. प्रश्न क्रमांक 30. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1942 साली. प्रश्न क्रमांक 31. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट. प्रश्न क्रमांक 32. भारतीय संसदेला किती सभागृह आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. प्रश्न क्रमांक 33. गुप्त कालाला कशाचे सुवर्ण युग म्हटले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय इतिहासाचे सुवर्णयुग म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 34. भारतीय राज्यघटनेत किती अनुसूच्या आहेत? यात इथे ऑप्शन दिलेले आहे ए 10, बी 12, सी 14, डी 16. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी 12. प्रश्न क्रमांक 35. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1993. प्रश्न क्रमांक 36. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई बंदर. प्रश्न क्रमांक 37. चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे वन संवर्धन. प्रश्न क्रमांक 38. भारतातील मतदानाचे किमान वय किती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे 18 वर्ष. प्रश्न क्रमांक 39. गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक कोण आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. प्रश्न क्रमांक 40. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1945 साली. प्रश्न क्रमांक 41. भारतीय राज्यघटनेतील कलम 17 कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अस्पृश्यता निर्मूलन. प्रश्न क्रमांक 42. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे वड. प्रश्न क्रमांक 43. दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1930 साली. प्रश्न क्रमांक 44. लोकसभेचे कार्यकाळ किती असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 45. योजना आयोगाच्या जागी कोणती संस्था स्थापन करण्यात आली? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नीती आयोग. प्रश्न क्रमांक 46. जन गण मन प्रथम कधी गायले गेले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1911 साली. प्रश्न क्रमांक 47. राज्यघटनेतील 8वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भाषांशी. प्रश्न क्रमांक 48. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 49. निळी क्रांती कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मत्स्य उत्पादनाशी. प्रश्न क्रमांक 50. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर आज आपण इतिहास, सामाजिक शास्त्र या विषयाशी संबंधित काही प्रश्न बघितलेले आहे आणि या प्रश्नाचा सराव तुम्हाला नक्कीच
करणे उपयोगी आहे आणि या प्रश्नाचा जास्तीत जास्त सराव केल्यास तुम्हाला TET परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळणार आहे. तर भेटूया अशाच एका नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये.